हॅलो गाईज, वन्स अगेन वेलकम बॅक ऑन माय यूट्यूब चॅनल. आणि आज मी खूप जास्त एक्सायटेड आहे ही व्हिडिओ बनवायला, बिकॉज मी आज जाणार आहे आंध्र प्रदेशला, पिठापूर इथे. सो ही माझी फर्स्ट एवर इंटरस्टेट ट्रिप असणार आहे. मी त्यासाठी खूप जास्त एक्सायटेड आहे. सो आता तर मी रेडी झालेली आहे. आता आपल्याला निघायचं आहे, बिकॉज ट्रेननी ट्रॅव्हल करायचं आहे. ते पण आपल्याला 24 आवर्स ट्रेनमध्येच लागणार आहे ट्रॅव्हल करायला. सो त्याचं एक टेन्शन येते, पण मजा पण वाटते. एक्साइटमेंट तर खूप हाय लेवलची आहे. तर आता मी रेडी झालेली आहे. आता आपण जाऊयात, कारण का आता आपल्याला आज आता एकची ट्रेन आहे. सो लेट नको व्हायला म्हणून आपण आता निघूयात. बाकी सगळं मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. सो स्टे ट्यून. आणि माझी पॅकिंग वगैरे पण झालेली आहे, तर त्याची मी एक छोटीशी व्हिडिओ केलेली आहे. त्याची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तर तीही व्हिडिओ तुम्ही बघा. आता आपण निघूयात. लेट्स गो. तर आता आम्ही आलेलो आहोत रेल्वे स्टेशनला आणि आम्ही ऑन टाईम आहोत. ट्रेनला यायला थोडासा वेळ आहे, तर आता आम्ही इथे वेट करतो ट्रेनचा. ही एक ट्रेन आलेली आहे, बट ही नाही आहे आपली कोरनाक एक्सप्रेस असणार आहे, जी ह्याच्यानंतर येणार आहे. तर आता आपण रेडी राहूयात. हे आहेत आमचे तिकीट्स आणि आम्हाला 2 वेगवेगळे कंपार्टमेंट भेटलेले आहेत, S7 आणि S1. नाव सम पार्टी टाइम. आता प्रचंड भूक लागलेली म्हणून आता आम्ही खातोय ब्रेड जॅम. मला भेटलेले आहे विंडो सीट, पण मी इथे ऊन खूपच जास्त आहे त्याच्यामुळे मी थोडीशी विंडो लावून घेतलेली आहे. आणि बाकी तुम्हाला दाखवते काय काय करतो. गाईस, गरमागरम असा चहा आणि त्यासोबत असं मस्त बाहेरचा व्ह्यू. तेवढ्या लांबचा प्रवास, त्यात इतके ट्रेनमध्ये फेरीवाले येतात आणि जर त्यांच्याकडून काहीच नाही घेतलं तर काय फायदा. म्हणून मी हे 2 इयरिंग्स घेतलेले आहेत. आणि परत या काकू आलेल्या आहेत, त्यांच्याकडे खूप सारे छान क्यूट असे नेकलेसेस आहेत. आता झालेले आहे संध्याकाळ आणि मला खूप बोर होत आहे. सगळ्यांनी म्हणूया, हम नहीं तोडेंगे, छोडेंगे दम मगर. जेवायला आम्ही घेतलेलं आहे चपाती, वटाण्याची भाजी आहे आणि मेथीची भाजी आहे. आणि हे सगळे खाली बसलेत आणि मी एकटी वरती एकदम टॉप फ्लोअरवरती. पनीरची भाजी मला पण टेस्ट करायला. ही आलेली आहे आपल्याला पनीर काजूची भाजी. काजू. सो गाईज, आता मी जेवण घेते. जेवण तर खूप यमी आहे आणि हे आम्ही येतानाच घेऊन आलेलो. बडीशोप शिवाय जेवण कम्प्लीट नाही वाटत. सो ॲट द एंड ही बडीशोप. सो गाईज, गुड मॉर्निंग. आणि हा आहे आमचा नेक्स्ट डे. सकाळी नाश्त्याला आहेत मस्तपैकी हे पराठे आणि त्याच्यासोबत आहेत ह्या चकल्या. ॲक्च्युली ही फुल प्लेट आहे आमच्या ब्रेकफास्टची. पराठा, वेफर्स, चकल्या आणि पराठ्यांसोबत ठेचा सुद्धा आहे. यम्मी. बरं, 1 कप चहा. गाईस, दुपारची वेळ आहे आणि इकडे प्रचंड ऊन आहे, खूप जास्त ऊन आहे. सो आता आम्ही काय करतोय, जस्ट गेस इट आउट. मस्त असे ॲलोवेरा वेट वाईप्स मस्त चेहऱ्यावर ठेवलेले आहेत आणि थंडगार असं फील करतोय. नाव इट्स टाइम फॉर लिंबू पाणी. गाईज, बाहेरचा व्ह्यू बघा किती ऑसम आहे. जस्ट सो अमेझिंग. खूप छान वाटतंय बाहेरचा व्ह्यू बघायला. आणि मी तर विंडो साईडलाच बसले, असं खूप मस्तपैकी व्ह्यू एन्जॉय करते. आणि आता आम्ही ऑलमोस्ट आंध्र प्रदेशमध्ये आलेलो आहोत. अँड आय गेस की आम्हाला 1-2 तास अजून लागतील पिठापूरला पोचायला. स्टेशन आलं वाटतं, नाही. सो मी डायरेक्ट आता तुम्हाला पिठापूरला पोचल्यावरती दाखवते. फायनली रीच्ड आवर डेस्टिनेशन पिठापूर. आणि हे तुम्ही बघू शकता, ही आमची ट्रेन होती ज्या ट्रेनने आम्ही आलो. सो गाईस, पिठापूर रेल्वे स्टेशनवरून आता आम्ही या रिक्षेमध्ये जाणार आहोत. आणि आम्ही एवढी लोक आहेत, एवढ्या बॅगा आहेत. आणि बघू आता रिक्षेमधून कसं जाणं होतं आहे. न्यू एक्सपिरियन्स. सो आम्ही फायनली पोचलेलो आहोत ज्या ठिकाणी यायची ओढ लागलेली, श्री श्रीपाद वल्लभ दत्त मंदिर. इकडे पोचलेलो आहोत पिठापूर इथे. सो आता आपण आतमध्ये मंदिरात जाऊया. आता आम्ही पोचलेलो आहोत आणि पहिलेच आम्ही स्टार्टिंगलाच मंदिरात जाणार आहोत आणि मग नंतर रूमला गेलो.
गाईज आतमध्ये एंटर तर केलेलं आहे. खूप भारी वाटतं आहे, म्हणजे मी माझी एक्साइटमेंट लेवल तुम्हाला नाही सांगू शकत. खूप छान असं वाटतं आहे. आणि आता बघूया, दुपारची वेळ आहे, सो मंदिर वगैरे बंद आहे आणि म्हणूनच जास्त गर्दी नाही आहे. कारण का काहीतरी तीन समथिंग वाजलेले आहेत, त्याच्यामुळे मंदिरात जास्त कोणी नाही आहे आणि मंदिर पण बंदच आहे आय थिंक. तेच मला जमेल तेवढं मी तुम्हाला दाखवेन, कारण का दुपारची वेळ आहे. आणि तुम्ही हे बघू शकता समोरच. खूप खूप छान वाटतं आहे मला, एकदम भारी. मंदिर तर आता बंद झालेलं आहे कारण का दुपारची वेळ आहे, त्याच्यामुळे मंदिर बंद आहे. पण आम्ही संध्याकाळी पण येणारच आहोत, तर मी तेव्हा तुम्हाला सगळं व्यवस्थित दाखवेन. आता आम्ही डायरेक्ट महाप्रसादाला आलेलो आहोत. तर इकडे तुम्ही बघू शकता जेवायला आहे सांबर भात, गोड शिरा आणि ही मिक्स भाजी आणि राईस पण आहे. 2 प्रकारचे राईस आहेत. आणि आता सगळे छान असे जेवायला बसलो आहे एकत्र. मंदिराच्या मागच्या बाजूला असे स्टॉल्स आहेत आणि तुम्ही इकडे बघू शकता. इथून आम्ही गेलेलो महाप्रसादासाठी. इकडे पूर्ण लाईन वगैरे लागते, पण आता दुपारची वेळ होती म्हणून कोण जास्त गर्दी नव्हती, बिकॉज 2 वाजून गेलेत. आणि इकडे काही स्टॉल्स आहेत, तर तुम्ही साड्या वगैरे शॉपिंग करू शकता. इकडे मोस्टली त्या टाईपच्या व्हाईट कलरच्या अशा साऊथ इंडियन साड्या आहेत. आणि अजून प्रसाद वगैरे घ्यायचा असेल किंवा काही, तर तुम्ही इथून या स्टॉल्सवरून घेऊ शकता. तर गाईज तुम्ही माझ्या मागे बघू शकता, हे एक हे आहे छान असं मंदिराचाच दरवाजा आहे, दुसरा बॅक साईडचा असू शकतो. वाव यार, हे पण मंदिर तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे. त्याचं जे वरचं आर्किटेक्चरचं काम आहे, वाव सो ऑसम. आणि आता आम्ही चाललेलो आहोत रूमवरती. हे बघा असं ते मंदिर आहे. आता आम्ही रूमवरती चाललेलो आहोत. आता बघू कुठे जवळच रूम्स आहेत की लांब रूम्स आहेत. सो आता मी सगळे चाललो आहे. वाव यार, हे पण तुम्ही बघा किती सुंदर आहे यार. इकडचं जे आर्किटेक्चरचं काम आहे, वाव. एंट्रन्सलाच तुम्ही बघा किती छान दृश्य आहे आणि ही आमची बिल्डिंग असणार आहे. सो आता जाऊयात. सो गाईज आता आम्ही जस्ट रूममध्ये आलेलो आहोत. आता मी चेंज वगैरे करते, फ्रेश होते, बिकॉज खूप दमलेलो आहोत. सो आता छानपैकी फ्रेश होते आणि मग तुम्हाला भेटते. तुम्हाला आमचं रूम आणि जिथे आम्ही स्टे आहोत ते दाखवते. तर प्रथम तुम्ही श्री दत्त महाराजांचं दर्शन घ्या. आणि हे हर एका फ्लोअरवरती असा फोटो लावला आहे. बिल्डिंगला लिफ्ट आहे आणि इकडे गॅलरी आहे. तुम्हाला मी गॅलरीतून छान असा व्ह्यू दाखवते. इकडे पण श्री श्रीपाद वल्लभ यांचा फोटो फ्रेम लावलेले आहे आणि त्यांच्या लँग्वेजमध्ये लिहिलेलं आहे. आणि तुम्ही बाहेरचा व्ह्यू बघा. ओके गाईज, आंध्र प्रदेशमधील पिठापूर इथला हा ओव्हरऑल व्ह्यू आहे थोडासा. आणि हा आमचा फ्लोअर आहे जिथे आम्ही स्टेला आहोत. आणि इकडे असे एका फ्लोअरवरती काहीतरी 6 रूम्स आहेत, नाही 8 4 इकडे 4 इकडे, असं करून 8 रूम्स आहेत. आणि इकडे अशी मध्ये अशी स्पेस आहे. आणि ती इथून म्हणजे इकडून जर तुम्ही खाली बघितले, इथे प्लांट्स लावलेले आहेत, 4 प्लांट्स आहेत. आणि इकडून तुम्ही खाली बघितलं तर तुम्हाला असे सगळे खालच्या फ्लोअर्सचंही दिसेल आणि तो ग्राउंड. आणि इथे हर एक फ्लोअरवरती असे प्लांट्स पण लावलेले आहेत. स्वच्छता खूप सुंदर आहे, म्हणजे इथे क्लीनलीनेस एवढी आहे ना, मला खूप आवडलं. आणि वातावरण पण इकडचं खूप छान आहे. फक्त एवढंच की इकडे आमचं टॉप फ्लोअर आहे तर खूप जास्त गरम होतं आहे. सो आता मी रेडी झालेली आहे, संध्याकाळ झालेली आहे आणि मी रेडी झालेली आहे, कारण आता आपल्याला श्री श्रीपाद वल्लभ दत्त मंदिरात जायचं आहे. सो त्यासाठी मी खूप एक्सायटेड आहे. आता मी एवढं लांबून आलो आहे, एकदम नवीन स्टेटमध्ये, आणि आता मी फर्स्ट टाईम मंदिरात जाणार आहे. सो ते कसं असणार आहे वगैरे तिकडचा एक्सपिरियन्स मी सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला आता आपण निघूयात मंदिरात जायला. मी रेडी झालेले आहे, पण इकडे जे गरम होते ना, नेक्स्ट लेवलचं गरम होते. तर आता मी रेडी होऊन सगळ्यांचा वेट करते. आणि गाईज आता आम्ही खाली आलेलो आहोत आणि ह्याच बिल्डिंगमध्ये आम्ही राहतो आहे, जी मला खूप जास्त आवडलेली. सो ही आमची बिल्डिंग आहे जय सद्गुरू. मला ज्या बिल्डिंग एवढी जास्त आवडलेली तिथेच आम्ही स्टेला आहोत. आणि आता आम्ही चहा शोधतो, आम्हाला चहा घ्यायचा आहे संध्याकाळी. आणि इकडे पाठी पण एक तुम्ही मंदिर बघू शकता. चाललेलो आहोत चहा घ्यायला, अत्यंत चहाची गरज आहे. त्यामुळे ते चहा नाही मिळत. सो फायनली मला एक दुकान तिथे आम्ही घेणार चहा. लॉल, इथे पण चहा नाही आहे. एवढं लिहिलंय ते नाश्ता मिळेल, चहा कॉफी एवढ्या चवीला चहा. गाईज फायनली हॉटेल शिवराय इथे ते बोलले की हां ठीक आहे, एवढे जास्त माणसं आहेत तर आम्ही चहा बनवतो. सो फायनली आम्हाला चहा मिळालेला आहे. तर आता आम्ही इकडे बसून छान
चहा एन्जॉय करतो. आणि हे एक महाराष्ट्रीयन हॉटेल टाईप वाटतं आहे, कारण का इकडे तुम्ही समोरच बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे. आणि मोस्टली म्हणजे त्यांना मराठी पण येतं आहे. गाईज एका काकूंना कॉफी हवी होती, बट हॉटेलमध्ये त्या कॉफी अवेलेबल नव्हती. सो आम्ही बाहेर आलो आणि इकडे आम्हाला हे काका दिसले जे कॉफी देतात. सो आता आपण बघूया इकडे कशी कॉफी बनवतात. नॉर्मलच कॉफी बनवत असेल, एवढं काय वेगळं नाही आहे. पण बघूया इकडे आंध्र प्रदेशातली कॉफी कशी असते. कॉफी तर कॉफीच असते म्हणा, बट स्टील. त्याने दूध घेतलेलं आहे, त्यामध्ये कॉफी आणि साखर जे काढलेलं त्याच्यामध्ये ते आता मिक्स करतात. यार कॉफी आणि चहाचेच वांदे आहेत, तर बाकी कसं आहे आता ह्याचं टेन्शन आलं. आणि 1 कप कॉफी इज इक्वल टू 20 रुपीज. कप पण बघा. सो आमची कॉफी फायनली रेडी आहे. आणि आता आम्ही चाललेलो आहोत कॉफी घेऊन रेस्टॉरंटला. गाईज इथे आपला चहा वाट बघतच होता आणि तुम्ही बघू शकता इथे कसं छान सर्व केलेलं आहे स्टीलच्या छोट्याशा ग्लासमध्ये. आणि आम्ही लोक हुशार आहोत, आम्ही येतानाच इथे बिस्किट पण घेऊन आलेलो आहोत. सो चला मग आता आपण खाऊयात चहा आणि बिस्किट. सो गाईज संध्याकाळी पुन्हा एकदा आम्ही मंदिरात आलेलो आहोत. श्रीपाद श्री वल्लभ महासंस्थानाम पिठापूर इथे. आणि तुम्ही इकडचा आजूबाजूचा परिसर बघू शकता. आणि आता आपण मंदिरात जाऊया. संध्याकाळची वेळ आहे, सो आता आपल्याला आरती असणार आहे संध्याकाळची, ती बघूयात. हे आहे मंदिर. तर आम्ही पाठीमागे आलेलो आहोत स्टॉल्सच्या इथे. तर आता आम्ही इकडून काय काय घेतो. आणि सॉरी मला जास्त आतमधलं शूट नाही करता आलं, बिकॉज तिकडे लिहिलेलं की शूटिंग इज नॉट अलाउड, म्हणजे फोन्स बंद ठेवा असं होतं त्याच्यामुळे. पण उद्या मी बघेन, उद्या नक्की तुमच्यासाठी शूट करेन तिकडे. आता फर्स्ट टाईम गेलेले, सो मलाही जास्त काय माहिती नव्हतं. सो आता उद्या गेल्यावरती बघूयात. आणि आता आम्ही इकडून महाप्रसादासाठी जाणार आहोत. तर मंडळी संध्याकाळच्या महाप्रसादासाठी पण सांबार भात होता आणि ही भाजी होती, बटाटा आणि थोडे व्हेजिटेबल्स. यार मला मंदिरात तुम्हाला काहीच नाही दाखवता आलं, बिकॉज तिकडे असं लिहिलेलं की प्रोहिबिटेड कॅमेरा फोन्स, त्याच्यामुळे. गाईज आम्ही आता चाललेलो आहोत आमच्या रूमवरती. सो बाय. सो गाईज आता मी आणि पप्पा बाहेर वॉकला आलेलो आहोत. म्हणजे आम्ही कुठेही असो, आम्हाला ठिकाणं एक्सप्लोअर केल्याशिवाय चैन नाही पडत. सो रात्रीचे आम्ही इकडे नाही असे चाललेलो आहोत एरिया एक्सप्लोअर करायला. बघूयात आता, म्हणजे असंच थोडंसं खाली वॉकला किंवा असं थोडंसं आजूबाजूला काय काय आहे हे बघायला. बट एवढंही काय का सोहळा का त्याला म्हणजे पूजा होम करताना ते सोहळा लागतो. Guys, now we are going to try Andhra Pradesh famous पान. सो गाईज आजचा दिवस तर खूप छान होता, खूप मजा आली. फक्त थोडासा हेक्टिक होता बिकॉज थोडंसं ट्रॅव्हल वगैरे झालं, म्हणून बाकीचा दिवस खूप छान होता. आणि संध्याकाळचं जे भजन वगैरे होतं इट वॉज जस्ट सो ऑसम. एवढं सुंदर, एवढं भारी होतं ना, खूप छान वाटलं. आता मी उद्या ट्राय करेन तुम्हाला दाखवायचं. तर आता मी जाऊन रेस्ट करणार आहे. सो गुड नाईट, बाय बाय. आय होप यू लाईक द व्हिडिओ.